मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। मुंब्रामधील एमआयएमच्या वादग्रस्त नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी ठपका ठेवण्यात आल्यानंतर हे दोघंही कालपासून ठाण्यातनं गायब झाले। दोघंही सध्या नॉट रिचेबल असून मुंबईमध्ये त्यांची गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। कार्यालयाचं कामकाज सुरू असलं तरीही अटकेच्या भीतीने दोघांनीही पलायन केल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। सहर शेखचे वडील युनुस शेख आणि सहर शेख हे दोघंही सध्या नॉट रिचेबल आहेत। नगरसेवक पद धोक्यात आल्यानंतर आपण पाहतोय त्यांनी पलायन केलेले आहे। दरम्यान एमआयएम नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल आहेत। जात प्रमाणपत्रासंदर्भात आता सहरवर ठपका ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे सहर आणि तिचे वडील युनुस शेख ही दोघंही गायब आहेत। दोघांचे मोबाईल सध्या नॉट रिचेबल आहेत। कालपासून ठाण्यातनं ते गायब आहेत। दरम्यान मुंबईमध्ये काही महत्त्वाच्या बैठकांमध्ये त्या उपस्थित असल्याचं समजतंय, मात्र ठाण्यामध्ये त्यांचं कार्यालय सुरू आहे, मात्र त्या कार्यालयात नाहीत। सहर शेख सध्या नॉट रिचेबल असल्याचं समजतंय। आपण पाहिलंय जात प्रमाणपत्र पडताळणी अत्यंत महत्त्वाचे ठरतं। जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देतो त्यामध्येच काही गोंधळ असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यावरून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। एमआयएम नगरसेविका सहर शेख त्यामुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून सहर शेखसह त्यांचे वडील युनुस शेख दोघंही सध्या नॉट रिचेबल आहेत।